हिंगोली मतदारसंघामध्ये यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लढत पाहायला मिळते। पाहुयात काय आहे हिंगोलीची मतदारसंघाची गणित। जागा वाटपाच्या तिढ्यातून तावून सुलाखून निघालेल्या हिंगोली मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। हेमंत पाटलांचा पत्ता कट करून बाबूराव कदम कोरळीकरांना शिवसेनेनं रणांगणात उतरवलंय। त्यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांचं कडवं आव्हान आहे, तर वंचितकडून डॉक्टर बीडी चव्हाण रिंगणात आहेत। माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू, त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित कामं आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। वन मॅन शो आहे, आमच्यासोबत जनता आहे, त्यामुळे यांच्यासोबत कोणासोबतच जनता नाही आहे, कारण जनता रोज यांचा नंगा नाच बघायला लागली। आमच्या फाईट मध्ये सुद्धा कोणी नाही आहे। काय म्हणता राजू, फाईट मध्येच नाहीये कोणी। हिंगोलीत वंचित फॅक्टर महत्त्वाचा मानला जातोय, त्यामुळे बीडी चव्हाण ही शर्यतीत आहे। आज मला जे प्रेम भेटतंय त्यांचं गावामध्ये गेल्या बरोबर असं नुसतं टाळ्या नुसतं मिरवणुका, त्यामुळे मला मंत्री कोण आला संत्री कोण आलं, इथं पंतप्रधान जरी येऊन बसले तर वंचित बहुजन आघाडीला कोणी हरवू शकत नाही। हे चॅलेंज मी या ठिकाणी त्यांना करू इच्छितो। हिंगोलीच्या जागेचं गणित पाहिलं तर 1996 पासून या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीला खासदार बदलत असल्याचा ट्रेंड आहे। मोदी लाटेत 2014 ला काँग्रेसला ताणणारा हिंगोली मतदारसंघ 2019 ला शिवसेनेकडे गेला होता। मात्र सध्याची राजकीय गणित पाहता हिंगोलीचा पेपर कुठल्याच पक्षाकरता सोपा नाही असं चित्र आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।